नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात सध्या ऊसाच्या लागवडीची लगबग सुरू आहे. ऊसाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन करणं पण फार गरजेचं असतं. पण कसं करायचं हे नियोजन याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमधील माहिती मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील ऊस विशेषज्ञ डॉक्टर राजेंद्र भिलारे, डॉक्टर सूरज नलावडे आणि डॉक्टर किरण कुमार ओंबासे यांनी दिलेली आहे. खताचं व्यवस्थापन करताना मातीचं आरोग्य जपणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे मातीमधला सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे ऊस लागवडीपूर्वी ताक किंवा दहीचा या हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. पण आता तर लागवड चालू आहे, त्यामुळे हिरवळीचं खत नसेल तर शेवटच्या कुळवाच्या पाळी एकरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळायचे. माती परीक्षण करून खतांचं नियोजन करावं. मातीमध्ये लोह, जस्त, मॅग्नीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर एकरी 10 किलो फेरस सल्फेट, 8 किलो झिंक सल्फेट, 4 किलो मॅग्नीज सल्फेट आणि 2 किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये 10:1 या प्रमाणात 5 ते 6 दिवस मुरवून लागवडीच्या अगोदर सरीतून द्यावं. तसंच हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लागवडीच्या वेळी निंबोळी पेंडचा वापर करावा. यासाठी निंबोळी पेंड एकरी 800 किलो सरींमध्ये मिसळायचे. यानंतर समजून घेऊया रासायनिक खतांचं व्यवस्थापन. मुळात सुरू ऊसासाठी हेक्टरी 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाशची गरज असते. पण खताची ही मात्रा पिकाला तुम्ही 2 पर्यायांनी देऊ शकता. पहिला पर्याय आहे सरळ खतांचा. यामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं द्यायची आहेत. आता ही खतं कधी आणि किती द्यायची ते पाहूयात. लागणीच्या वेळेला हेक्टरी 54 किलो युरिया, 375 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं द्यायची. लागवडीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी पिकाला 217 किलो युरिया द्यावा. यानंतर 12 ते 16 आठवड्यांनी पुन्हा 54 किलो युरिया द्यावा. तर मोठ्या बांधणीच्या वेळेला पुन्हा 217 किलो युरिया, 344 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 91 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं हेक्टरी द्यायची आहेत. आणि दुसरा पर्याय आहे मिश्र खतांचा. या मिश्र खतांमध्ये युरिया आणि 10-26-26 हे खत उसाला द्यायचं आहे. एकूण 446 किलो युरिया आणि 443 किलो 10-26-26 खत वापरावं लागणार आहे. आता तेही किती आणि कधी द्यायचं ते जाणून घेऊयात. लागवडीच्या वेळेला हेक्टरी 4 किलो युरिया आणि 231 किलो 10-26-26 ही खतं द्यायची आहेत. लागवडीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी 217 किलो युरिया द्यायचा आहे. तर लागवडीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी 54 किलो युरिया द्यायचा आहे. आणि मोठ्या बांधणीच्या वेळेला 171 किलो युरिया आणि 212 किलो 10-26-26 हेक्टरी द्यायचंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयाची माहिती जाणून घ्यायला आवडेल तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सांगितलेले नवनवीन विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.